कसं आहे? ठीक आहे. सांबार छान आहे. स्पेशलिटी आहे ना इडली. आणि हे काय इडली. इडली डोसा हा घेतोच. नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत इतिहासाने नटलेल्या विजापूर शहरामध्ये. आणि ते एक अप्रतिम भव्य आणि ऐतिहासिक गोष्ट जी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे जामा मस्जिद. आपल्याला इथे पार्किंगची व्यवस्था बघायला भेटते. पार्किंग आहे. पार्किंगचं सध्या तरी तिकीट मागणारं कोणीच नाही आहे. बघूया. पुढे समोर तिकीट घर दिसते. आता आपण तिकीट घराकडे जाऊया, म्हणजे तिथून तिकीट घेऊन पुढचा प्रवास गोलगुमटाकडे करूया. ऑनलाईन बुकिंगसाठी इथं क्यू आर स्कॅनर करून दिला आणि हे जे आहे ते जर इथे येऊन इन्स्टंट बुकिंग करता येते. इथं बुकिंगचे चार्जेस आहेत 25 रुपये पर पर्सन आणि म्युझियमसाठी 5 रुपये एक्स्ट्रा घेतात तिथे. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. हां पट कितना पट जाना मस्जिद दिल्ली का पट कर्नाटक का दूसरा नंबर. पुराने ज़माने में 8,500 लोग नमाज पढ़ सकते थे. आज के ज़माने में 25,000 लोग नमाज पढ़ सकते. 25,000? हाँ, इतना बड़ा मस्जिद है. 30 पारे कुरान के आगे सोने का पानी पीना हुआ लिखा है जगह मस्जिद. अंदर जाके आप देख के भी सकते, फोटो वीडियो निकाल सकते. चल विजापूर इतिहासाने ओतप्रोत भरलेलं एक शहर आणि इथेच उभी आहे भव्य, शांत आणि आल्हाददायक जामा मस्जिद. प्रत्येक कमानीत, प्रत्येक स्तंभात दडलेली आहे शतके जुनी कहाणी. तर आज आपण जाणून घेऊया त्या अद्भुत वास्तूचं सौंदर्य, तेही माझ्या नजरेतून. चला तर बघूया ही जामा मस्जिद आणि इथले वास्तू आणि इथला इतिहास. विजापूरची जामा मस्जिद ही दक्षिण भारतातील सर्वात सुंदर आणि प्राचीन मशिदीमधील एक मशीद आहे. ही मस्जिद आदिलशाही साम्राज्यातील दुसरा शासक अली आदिलशाह पहिला याने इसवी सन 1576च्या सुमारास बांधण्यास सुरुवात केली होती आणि ही मस्जिद पूर्ण झाली ती 1659 मध्ये. म्हणजे जवळपास 80 वर्षाचा कालावधी याला हा पूर्ण करण्यासाठी लागला होता. ही जी इमारत आहे ना, ही पहिला अली आदिलशाह पहिला यांनी सुरुवात केली होती 1576 मध्ये. आणि हिला पूर्ण नाही झाली ॲक्च्युली. ही इमारत जी आहे ना, ती पूर्ण अपूर्ण आहे. आणि आत्ता इथले जे लोक आहेत ना, तर ते सांगतात की ही जी आहे, हा जो स्ट्रक्चर आहे ना, हे पूर्ण सोन्याचं स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यात कितपत खरं आहे आणि कितपत योग्य आहे हे म्हणजे मला पुराव्याशीच सांगता येत नाही, पण ते म्हणतात त्याप्रमाणे हे पूर्ण सोन्याचं आहे असंही सांगतात. आणि इथं जवळपास 4,000 लोक जे नमाज पठण करू शकतात एवढी याची कॅपॅसिटी होती अली आदिलशाहच्या काळामध्ये. आणि त्यानंतर इब्राहिम अली आदिलशाहांच्या काळातसुद्धा ह्या मशिदीचं काम झालं आणि त्यावेळेस मुख्य मशीदमधून ही मशीद काम करत होती नमाज पठणसाठी. बरेच दिवस याला पूर्ण करण्यासाठी लागले आणि खूप अशी सुंदर अशी जामा मस्जिद आहे. इथं बरेचसे पर्यटक सुद्धा येत असतात.
जे इथं पाहण्यासाठी वगैरे आणि बऱ्याचशा कंपनीसुद्धा वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. जे जुनं काळातले जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि ह्याला जामा मस्जिद किंवा जमाव मस्जिद अशा 2-3 नावाने याला ओळखलं जातं. ह्या मस्जिदला आता सध्या जामा मस्जिद म्हणतात किंवा जामिया मस्जिद किंवा जुम्मा मस्जिद असं आणि संबोधलं जातं. ही मस्जिद कर्नाटक राज्यातील एक 16व्या शतकात बांधली गेलेली एक मस्जिद आहे. अली आदिलशहाचा पहिल्या याच्या काळात बांधली गेलेली ही सुंदर अशी वास्तू इथं आपल्याला पाहायला मिळते. आपली ही जी मस्जिद आहे ना, इथे मस्जिदला येण्यासाठी असं बंद असे कधीच नसते. आठवड्यातले 7ही दिवस चालू असते मस्जिद ही. आणि सोबत आपण आज घोडागाडीनं आलो होतो, तर घोडागाडीनं जवळपास आपल्याला तिथे पर पर्सन चार्जेस आपले एक 200, 250 ते 300 रुपये असे व्हॅरी करतात. तुम्ही त्यांच्याबरोबर डील कशी करता येते. आम्हाला जवळपास 250 रुपये पर पर्सन असे चार्जेस घेतले आहेत त्यांना. 500 रुपयात अशी गाडी पूर्ण केलेली आहे. आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत ही मस्जिद चालू असते. उसने भी मुस्लिम बना था, बनाए थे सही बनाया था। बनाया था क्या बन गया था वो? नहीं बने बन तो बने बनाया तो कलमा पड़ा था ही और मुसलमान हो जाता था। बाद में क्या हुआ क्या विजया को छोड़ा गांव छोड़ के चला तो छोड़ गया। इसके माँ बाप सब गए उन्होंने। कितने लोग हैं वहाँ पे? यहाँ ज़्यादा थे हमारे यहाँ पे छोड़े गाँव छोड़े छोड़ दिए छोड़ दी कहीं ऐसा ही 200-400 लोग हैं और ज़्यादा आने यहाँ बीजापुर हर रोज आना कारोबार था हमारा। अच्छा, ये बीजापुर आपका मतलब राजधानी शहर था ना? ये आदिल साहब बनाए अली आदिल शाह। पूरे मार वो बड़ी गुम्बद दिखती है ये सब बहुत है। इब्राहिम रोज़ा जो उम्मीद बने सो बना इसे दुरुस्त करने नहीं हो रहा है। कोई भी नहीं कर रहा कुछ। इसमें 2 वाक्य होते हैं। ही जी जामा मस्जिद आहे ना, ही 1576 अली आदिल शाह पहिला याने या मस्जिदची सुरुवात केली होती म्हणजे बांधण्यासाठी. आणि त्याच्यानंतर इथे बरेचसे जे आदिल शहाला जे रेखाचित्र करणे हे फार आवडत असायचं. आणि त्यानंतर 1786 ही मस्जिद पूर्णतः आली, पण ती तशी पूर्णतः म्हणजे पूर्ण झालेली नाही. आणि ही मस्जिद बांधली ना, ती तालिबानचं जे तालिकोटचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये विजयनगर साम्राज्याविरुद्ध जे युद्ध झालं होतं ना, तर त्या युद्धामध्ये दक्षिण सल्तनतचा विजय झाला आणि त्या पैशातून याचा वित्तपुरवठा करण्यात आला आणि त्यातूनच ही मस्जिद उभारली गेलेली आहे. ह्याच्यानंतर इथं औरंगजेबाने सुद्धा बरेचसं काम केलेलं आहे. जो पूर्वेकडील रस्ता आहे तो सुद्धा औरंगजेबाने ओपन केलेला आहे. बरेचसे स्ट्रक्चर इथे काही चेंजेस केलेले आहेत. इब्राहिम आदिल शहाने सुद्धा या मशिदीला मुख्य मशीद म्हणून बाकीच्या छोट्याशा मशीद उभा केलेल्या आहेत इथे.